नाशिकमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी एक मोठा खुलासा झालाय। आरोपी शुभम खैरनारच्या हातात आधीच पेपर आला होता। 27 एप्रिललाच नीटचा पेपर शुभमच्या हातात आल्याची माहिती आहे। 15 ते 20 लाखांमध्ये हा पेपर विकल्याचाही संशय आहे। पेपर मिळाल्यावरती सर्वप्रथम उत्तर प्रदेशच्या व्यक्तीचा शुभमशी संपर्क झाला। याच दरम्यान हरियाणाचा व्यक्ती संपर्कात आला। हरियाणातून पेपर राजस्थानच्या सिक्करमध्ये गेला आणि तो तिथून पुढे वेगवेगळ्या राज्यात पोहोचल्याची माहिती मिळते। संशयित आरोपी शुभम खैरनारच्या हातात प्रश्नपत्रिका पडताच शुभम 2 दिवस नाशिक बाहेर होता। नाशिक, अहिल्यानगर, पुणे असा हा पेपरचा प्रवास झाला। टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून संपर्क केल्याची माहिती आहे। तर 3 मे पूर्वीच ज्या दिवशी नीटची परीक्षा होती त्या दिवसापूर्वीच ही विक्री सुरू झाल्याचा संशय आहे। सीबीआय कडून आर्थिक व्यवहारांची चौकशी आता सुरू झाली आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, अतिशय धक्कादायक पेपरचा नेमका प्रवास कसा झाला, शुभमच्या हातात पेपर कसा लागला, हे आता सीबीआयच्या हाती लागले। कस्तुरी, एकूणच जर बघितलं तर सीबीआयच्या पथकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जी छापेमारी करण्यात आलेली होती त्यामध्ये शुभम खैरनार याचा ताबा घेतल्यानंतर सीबीआयच्या हाती एक महत्त्वाची माहिती प्राप्त झालेली आहे। ती म्हणजे 27 एप्रिललाच नीटचा जो पेपर होता तो शुभम खैरनारच्या हातात लागल्याची माहिती आहे। आणि अशा सगळ्या दरम्यान नाशिक, अहिल्यानगर, पुणे असा देखील या पेपरचा प्रवास झालेला आहे। सुरुवातीच्या काळामध्ये उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीच्या संदर्भात शुभम खैरनारचा संपर्क झाला होता आणि त्याला पहिल्यांदा पेपर त्याने दिला होता अशा स्वरूपाची माहिती देखील मिळते। त्यानंतर हरियाणा या ठिकाणी देखील हा पेपर पोहोचलेला होता आणि नंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा पेपर जाऊन पोहोचलेला आहे। लाखो रुपयांचा व्यवहार या सगळ्याच्या निमित्तानं झाल्याचा जो संशय व्यक्त केला जातो त्याला या सगळ्या निमित्तानं बळ मिळते। आणि प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाली होती अशा स्वरूपाची देखील या निमित्तानं माहिती समोर येते। त्यामुळे येत्या काळात सीबीआयचा तपास जसा जसा पुढे जाईल तसे तसे नवनवीन धागेदोरे या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येतील। बरोबर किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।